ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविको, जर आपण या समाजामध्ये पाहिलं तर आपल्याला एकच दृश्य दिसते की व्यक्ती या जीवनामध्ये जीवन जगत असताना इतरांच्या पुढे कसं जाता येईल, इतरांपेक्षा चांगलं नाव कसं कमवता येईल किंवा नाव लौकिक कशा प्रकारे मिळवता येईल यासाठी धडपड करत असतो आणि व्यक्ती त्यासाठी खूप कष्ट करत असते. आपलं प्राण, आपल्या मनातील शक्ती सर्व काही ती प्राणास लावत असते आणि त्या उंच शिखरावरती, ज्याला म्हणतो आपण यशस्वीचं शिखर, किंवा ज्या शिखरामधून वरती गेल्यानंतर संपूर्ण जग जसं आपल्या पायाखाली आहे अशी भावना होते किंवा अशी जाणीव होते, तो अनुभव मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु या गोष्टीच्या मागे लागत असताना व्यक्ती मात्र स्वतःला विसरत असते की खरी किंवा खरं यश, खरा आनंद हा इतरांना मागे ढकलून त्या उंच शिखरावरती जाऊन तिथून पाहण्यामध्ये नाही, तर खरा आनंद हा स्वतःला नम्र करण्यामध्ये असतो. कारण जितक्यांदा किंवा जेवढं आपण स्वतःला नम्र करत असतो त्याही पेक्षा दुप्पट परमेश्वर आपल्याला त्या शिखरापेक्षाही जे उंच असं आकाश आहे तेवढं आपल्याला उंच करत असतो किंवा उंचावर घेऊन जात असतो. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा शिष्यामध्ये कुजबूज चालू होती की आपल्या 12 शिष्यापैकी सर्वात उच्च शिक्षक कोण आहे, या 12 शिष्यापैकी सर्वात जास्त मान सन्मान कोणाला मिळणार आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामून त्यांच्या समोर एका लहान मुलाला घेत आहे व त्याला सांगत आहे की तुमच्यामध्ये या लहान मुलाप्रमाणे नम्रता दाखवण्याची इच्छा असेल किंवा या लहान मुलाप्रमाणे गुण आत्मसात करण्याची इच्छा असेल, तयारी असेल, तर ती व्यक्ती तुम्हापैकी श्रेष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्त या लहान मुलाला का निवडत आहे? कारण जसजसे आपण मोठे होत असतो तसतसं आपल्यामधील बालपण आपण गमावून बसत असतो. आपण वेगळ्या प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जीवन हे तसंच राहून जाते. लहान मुलाकडे पहा, प्रत्येक क्षण किती आनंदाने जगत असतो, उड्या मारत असतो, हसत असतो, खेळत असतो. प्रत्येक क्षण वाया न घालवता तो आनंदाने एन्जॉय करत असतो. परंतु जसजसा आपण मोठे होतो किंवा तो मुलगा मोठा होतो तेव्हा तो आनंदाचे क्षण आपल्या जीवनात गमावून बसतो. कामाचा स्ट्रेस, टेन्शन, वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी माणसाच्या जीवनामध्ये येऊन ते आनंद ब्लॉक करत असतात आणि माणसामधील बालपण हे पूर्णपणे हिरावून किंवा गमावून जात असते, विसरून जात असते. आणि म्हणून परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपला मुद्दामून या लहान मुलाप्रमाणे नम्रता धारण करण्यासाठी पाचारण करत आहे की जीवनामध्ये आपण एकदा तरी या लहान मुलाप्रमाणे जीवनाचा आस्वाद घ्यावा, स्वतःला नम्र करावं. आपल्यामधील द्वेष, आपल्यामधील जी उभावना आहे, आपल्यामधील जे मत्सर आहे, इतरांना खाली पाडण्याची वृत्ती आहे, ती सर्व काही सोडून स्वतः नम्र होऊन, ख्रिस्तासमोर नम्र होऊन आपण आपल्या जीवनामध्ये तो आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला किंवा ते जो क्षण आहे तो क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनाला किंवा जगण्याला अर्थ असणार आहे. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचे हे वचन आपण खरोखर मनावरती घेऊया. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया. कारण ज्याप्रमाणे हिंदीमध्ये एक सुंदर शब्द आहे, कल हो ना हो, की उद्या कोणी बघितलेला आहे आपल्याला ठाऊक नाही. पास्ट होऊन गेलेला आहे, फ्युचर आपल्याला माहिती नाही. जो क्षण आपल्या जवळ आहे तो म्हणजे प्रेझेंट आहे आणि म्हणून हा प्रेझेंट काळ आपल्याला कशा प्रकारे आनंदाने घालविता येईल किंवा जगता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी या लहान मुलाचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया आणि ख्रिस्ताकडून विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.